महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेक इन महाराष्ट्रासाठी जर्मनी आणि चीनचे उंबरठे झिजवत असतानाच अख्खी मेटल इंडस्ट्रीज महाराष्ट्राला रामराम ठोकण्याच्या तयारीमध्ये आहे। मुंबई मेटल असोसिएशनने आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे महाराष्ट्राला गुड बाय करून ही इंडस्ट्री थेट गुजरातला जाणार आहे। अदानी ग्रुप अहमदाबाद जिल्ह्यातील अडालज गावाजवळ एक मोठं इंडस्ट्रियल पार्क उभारणार आहे। तिथे 4000 सदस्यांपैकी 2000 सदस्यांनी चक्क नोंदणी देखील केली आहे। यामुळे महाराष्ट्रातील शेकडो कोटींच्या उद्योगासह 25 ते 30 हजार लोक बेरोजगार होण्याची भीती व्यक्त होतीये। दिवसभरातली एक मोठी धक्कादायक बातमी आपल्याकडे आहे। मेक इन महाराष्ट्राचे स्वप्न भाजपचं सरकार पाहतंय, त्याला सुरुंग लागलेला आहे, मोठा झटका बसलेला आहे, कारण मेटल इंडस्ट्री ही गुजरातला हलवण्यावर आता एकमत झालंय। मेटल इंडस्ट्री गुजरातला स्थलांतरित झाली तर महाराष्ट्रावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो पाहूया। महाराष्ट्रात मेटल इंडस्ट्रीचं अर्थकारण काही हजार कोटींच्या घरामध्ये आहे। मेटल इंडस्ट्रीवर जवळपास 25 ते 30 हजार जणांचा रोजगार देखील अवलंबून आहे। मेटल इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या उद्योगांवरही यामुळे परिणाम होईल आणि बेरोजगारी देखील वाढायची शक्यता आहे। मेटल इंडस्ट्रीच्या माध्यमातून मिळणारा शेकडो कोटींचा कर देखील यामुळे बुडणार आहे। मेटल असोसिएशनचे अध्यक्ष नरसिमल जैन यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मयूर परीख यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चीनला चालले आहे एमओयू साइन करायला आणि नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आणायला, आणि दुसरी बाजूकडे मुंबईत जे उद्योगधंदे आहे ते मुंबईपासून पळत आहेत। माझ्यासोबत सध्या मुंबईची मेटल इंडस्ट्रीचे पदाधिकारी आहे। नुकत्याच त्यांची सामान्य सभा संपली आहे आणि त्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे की मुंबई सोडून तो आपला व्यवसाय गुजरातमध्ये एस्टॅब्लिश करणार। आपल्या सोबत आहेत नरसिमल जैन जी, अध्यक्ष। काय निर्णय घेतला आपण? हमने निर्णय किया है कि हम मार्केट को अहमदाबाद में शिफ्ट करेंगे। शिफ्ट करने के पीछे जो हमारा उद्देश्य है वो गवर्नमेंट की तकलीफों को देख करके है। हमने कई सारे मंत्रियों से मिलने की कोशिश की, लेकिन मिलते भी हैं तो इस तरह के खाली वायदे करते हैं, वायदे पूरे नहीं करते हैं, और उससे हम त्रस्त हैं। और त्रस्त तो इस तरह से हैं कि सेल टैक्स डिपार्टमेंट तो ऐसा हो गया है कि कोई समय समय पर जवाब नहीं मिलता है, और जवाब भी ऐसे आते हैं कि आदमी आगे के 10 साल भी अगर पूरे करेगा तो वो शायद पैसा नहीं भर पाएगा और अपनी पूरी प्रॉपर्टी भी बिक जाएगी, फिर भी वो यहाँ रह नहीं पाएगा। इसलिए हमने ये तय किया है और मार्केट के सभी लोगों को बुला करके तय किया है कि हम लोग यहाँ से मार्केट को शिफ्ट करेंगे। नेमकी महाराष्ट्र शासनकडून आपल्याला कोणकोणती अपेक्षा आहे जे आजवर पूर्ण करण्यात नाही आली? आज की तारीख में अपेक्षा में मुख्यमंत्री जी है, फाइनेंस मिनिस्टर है, फाइनेंस मिनिस्टर साहब के साथ मीटिंग भी हुई, उन्होंने वायदे किए, लेकिन कोई उसके बाद में मिलने का टाइम तक नहीं मिलता है। और सबसे बड़ी प्रॉब्लम है यहाँ इधर भी की भी और दिल्ली की भी कि किसी को भी लेटर लिखते हैं तो 6-6 महीने तक उसके रिप्लाई नहीं मिलते हैं, और रिप्लाई मिलते हैं तो उसके बाद में 15-15 दिन तक फोन करते हैं, फिर भी बोलते हैं अभी 15 दिन टाइम नहीं है। इसलिए अभी तक टाइम किसी का मिल नहीं रहा है, इसलिए काम कुछ भी नहीं हो रहा है। तर किती सदस्यांनी असं सांगितलं आहे की ते मुंबई सोडायला तयार आहे? हमारे पास तो पूरी मार्केट के जहाँ जहाँ मिलते हैं सभी लोग बोलते हैं कि आप कब मार्केट को यहाँ से लेके जा रहे हो, हमारे मीटिंग करिए। इसलिए हमने काफी समय निकाल करने के बाद में ये आज की मीटिंग की, और मीटिंग में तय किया कि हम लोग यहाँ से मार्केट को पूरा ले जाएंगे। जितने लोगों को इंटरेस्ट होगा सभी आएंगे। वैसे तो सभी लोग त्रस्त ही है, तो कोई बाकी रहने वाला नहीं है, और वहाँ का धंधा इतना डेवलप हो रहा है और मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज इतनी आ रही है कि जितने जितने इंडस्ट्रीज बाहर थे वो भी अभी गुजरात में शिफ्ट हो रहे हैं, और गुजरात में जब शिफ्ट हो जाएंगे तो दूसरे लोगों का धंधा बहुत ही अच्छा चलेगा। और महाराष्ट्र में हर तरह से तकलीफ है, चाहे वो म्यूनिसिपलिटी डिपार्टमेंट हो, चाहे वो ट्रक टेम्पो वाला की यूनियन हो, चाहे टैक्सी की यूनियन हो, हर आदमी से आदमी त्रस्त है। और कुंभारवाड़ा में तो ऐसी परिस्थिति है कि वहाँ हाथ गाड़ी खड़ा रखने की जगह नहीं है, और खड़ी भी रखे और ऊपर से अगर बूम आए तो हाथ गाड़ी को निकालना पड़ता है। कानूजी आम्हाला हे सांगा की महाराष्ट्र शासनाने आपल्याकडे दुर्लक्ष केलं आहे असा आपला आरोप आहे। बीजेपीची गव्हर्नमेंट जेव्हा आली होती त्यावेळेस आपल्याला भरपूर प्रॉमिस करण्यात आली होती की आपल्यासाठी भरपूर काही ते करणार। कोणकोणती प्रॉमिस त्यांनी पाळली नाही? पिछली सरकार को पराजित करने में पूरे महाराष्ट्र के व्यापारियों का पूर्ण सहयोग रहा है, और उन्होंने तहे दिल से इस वर्तमान सरकार को चुना है। इस सरकार ने
जब भी व्यापारियों का आंदोलन हुआ, चाहे वो एलबीटी को लेके हो, वेट को लेके हो, भरपूर हमारा सहयोग दिया। लेकिन जैसे ही कुर्सी पे बैठे उन्होंने वादा खिलाफी प्रारंभ कर दी। पहला उन्होंने ये बताया था कि महाराष्ट्र से हम वेट हटा देंगे, एलबीटी हटा देंगे। सेकंड ये बोला था कि एलबीटी के दौरान जितने भी सत्याग्रह हुए हैं और जिनमें भी व्यापारियों पे पुलिस ने 144 धारा तोड़ने के केसेस किए हैं, वो इमीडिएट तत्काल विड्रॉ कर दिए जाएंगे। और वेट से रिलेटेड मैटर में भी सरकार ने प्रॉमिस किया था कि हम एक एमनेस्टी स्कीम लाएंगे जिसके दरमियान इंटरेस्ट और पेनल्टी माफ कर हम व्यापारियों को राहत देंगे। लेकिन इसमें से तीनों में से एक भी समस्या का एज ऑन टुडे तक समाधान नहीं हुआ है। इसीलिए व्यापारी बंधु पीड़ित होकर ये निर्णय लेने में बाध्य हुए हैं कि क्यों न महाराष्ट्र को छोड़ के गुजरात में जाए। एक तो वो वतन से नजदीक है और वहां सभी सुविधाएं उपलब्ध है। आपण नेमकी कुठल्या प्रोजेक्टकडे लक्ष देतायत सध्या? कोणता प्रोजेक्ट आहे ते आपल्याला सर्वात जास्त आवडता है? सबसे ज्यादा अभी गुजरात के अंदर ऑटोमोबाइल प्रोजेक्ट आ रहे हैं और ऑटोमोबाइल जितने भी प्रोजेक्ट आ रहे हैं उस सभी से ये पूरा स्टेनलेस स्टील मार्केट रिलेटेड है, तो इससे लोगों को काफी सारे फायदे होंगे। दूसरा प्रॉब्लम हमारा एक और भी है जो आपको बताना चाहता हूँ कि कलम्बोली में यहाँ कितने सालों पहले मार्केट बनी थी। आज वहाँ के रोड ऐसे हैं कि जहाँ 10-10 फुट के खड्डे पड़े हैं, कहीं 5 फुट के खड्डे पड़े हैं, ट्रक खड़े करने का जगह नहीं है। इसलिए हम यहाँ से प्रस्थान करने जा रहे हैं। मग कुठे जाणार आपण नेमके? हम अहमदाबाद के पास में जो अडालज स्थित जगह है वहाँ पे अदानी ग्रुप का जगह है, उसके अंदर हम जाने का लगभग निर्णय कर चुके हैं। फिर भी हमारी मार्केट के साथ में मिलकर के जो निर्णय पक्का होगा आगे हम करेंगे। आपण हे जे काही निर्णय घेतलेले आहेत, नवीन म्हणजे नवीन इंडस्ट्रियल पार्क मध्ये आपण गाळे खरीदणार आणि दुसरे सगळी काही, किती वेळामध्ये आपण मुंबईहून शिफ्ट होणार? ये 2 से 2.5 साल का प्रोजेक्ट है और शिफ्ट होते होते 3 साल के अंदर हम सभी तरह से शिफ्ट हो जाएंगे। खूप खूप धन्यवाद। म्हणजे मेटल इंडस्ट्रीचा निर्णय आहे की आता ते मुंबई सोडून जातील। पुढच्या 3 वर्षाचा मध्ये कालावधीत ते मुंबई सोडून जातील आणि अहमदाबाद आणि गुजरात त्यांची पहिली पसंती आहे। मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान अहमदाबाद जवळ जे इंडस्ट्रियल पार्क उभं राहत आहे त्याचे प्रणेते आहेत अदानी ग्रुप आणि त्यांनी नेमक्या काय सवलती देऊ केल्यात उद्योजकांना आपण पाहतोय। अहमदाबाद जिल्ह्यातल्या अडालज गावाजवळ मोठं इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात येणार आहे। मेटल उद्योजकांना घरं, गोदामं आणि दुकानं एकाच जागेवर देण्याची ही योजना आहे। शाळा, कॉलेजेस, हॉटेल्स आणि इतर सुविधा देखील अदानी ग्रुप पुरवेल असं देखील सांगण्यात आलंय। गुजरातमध्ये टाटा, मर्सिडीज, महिंद्रा अँड महिंद्राचे प्रकल्प असल्याचा देखील फायदा होऊ शकतो। मेटल इंडस्ट्रीला मोठ्या कंपन्यांशी थेट व्यापार करण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध असेल। या सगळ्या सुविधा या ठिकाणी दिल्या जातील। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी मयूर परीख। मयूर, आपण पाहिलेलं होतं व्यापारी अजिबात संतुष्ट नाहीत ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सोयी सुविधा प्रॉमिस केलेल्या होत्या, मात्र त्यातली कुठलीही वचनं पाळली गेली नाहीत। त्यात मंत्री देखील दुर्लक्ष करतायत। एकूणातच आता हा उद्योग शिफ्ट होणार असल्यामुळे महाराष्ट्राला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागणार आहे। होय, मेटल उद्योजक जे आहे ते असंतुष्ट आहे, ते संतप्त आहे आणि आज त्यांनी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिली। त्यांनी हा जो आजचा निर्णय घेतला आहे तो खरोखर महत्त्वपूर्ण निर्णय आहे, कारण आजपर्यंत कोणत्याही असोसिएशनने सर्वसाधारण सभेत अशा प्रकारे प्रस्ताव मांडून कोणता एक प्रोजेक्टवर शिक्कामोर्तब केला गेला नव्हता। अशा प्रकारे मीटिंग तर अनेक वेळेस झाली, परंतु त्या मीटिंगमध्ये फक्त चर्चा झाली आणि सरकारला आवेदन देण्यात आले, पत्र देण्यात आले आणि वाटाघाटी सुरू केली। परंतु आजची बैठकचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे असा की त्यांनी एक प्रोजेक्टला मंजुरीच दिली आणि हा प्रोजेक्ट एक असा प्रोजेक्ट आहे की फ्लॅट सोबत शॉप आणि शॉप सोबत आपला गोडाऊन, अशा प्रकारे ट्रिप्लिकेट योजना जी आहे त्यांची ऑफर त्यांना अदानी यांनी दिली आहे। 1 BHK फ्लॅटसाठी ते 17 लाख रुपये देणार, 2 BHK साठी 24 लाख रुपये आणि 3 BHK साठी 36 लाख रुपीज ते देणार आहे। दुकान जे आहे त्याचे रेट सुद्धा स्वस्त आहे। ग्राउंड फ्लोअरला त्यांना जे ऑफर देण्यात आलेली आहे त्याची किंमत 30 लाख जवळ आहे। फर्स्ट फ्लोअरला 20 लाख आणि सेकंड फ्लोअरला थर्ड फ्लोअरला 12 लाख अशा प्रकारे त्यांची ऑफर आहे। एवढंच नव्हे तर त्यांना गोडाऊन जेवढा मोठा पाहिजे त्या गोडाऊन प्रमाणे प्रत्येकी गोडाऊनला वेगवेगळी किंमत आहे।
एकूण जर आपण हिशोब मांडला तर 50 लाख रुपयामध्ये इथला मुंबईचा जो व्यापारी आहे त्याला एक 2 BHK फ्लॅट, एक शॉप आणि एक गोडाऊन अडालज इथे मिळू शकते. आणि इथे मुंबईला जर एक फ्लॅट विकत घ्यायला गेले तर त्याची किंमत 1 कोटीपेक्षा कमी नाही. म्हणजे फायनान्शियली व्यापारी उद्योजक जे आहे त्यांना हे खूपच स्वस्त पडत आहेत आणि स्वस्त असल्यामुळेच ते मुंबईला पाठ दाखवण्याची आता सुरुवात तयारी त्यांनी केली आहे. किमान 2000 गाडे जे आहेत ते सध्या ते बुक करत आहेत. आता पुढची जे मीटिंग आहे त्या मीटिंग मध्ये अदानीचे प्रतिनिधी मुंबईला येणार आहे. त्यांनी अजूनपर्यंत फक्त त्यांना प्लॅन दिला आहे आणि त्या प्लॅन संदर्भात त्यांनी भेटीगाठी सुरू केली आहे. पुढच्या पाऊल जेव्हा आहे तर 1 महिन्यानंतर व्यापारीचा प्रतिनिधी मंडळ अहमदाबादला जाणार आहे. अहमदाबादहून अदानीचे प्रतिनिधी येणार आहे आणि त्यावेळेस अग्रीमेंट सिग्नेचर करण्यात येतील. म्हणजे ही जे डिस्कशन होती ते मागच्या 1 वर्षापासून सुरू होती आणि आज त्या संदर्भातला महत्वपूर्ण आणि फायनल स्टेप मुंबई मेटल असोसिएशननी घेतला आहे. ही खूपच धक्कादायक बाब आहे मुंबईसाठी. याचं कारण म्हणजे असा की प्रत्येक व्यापारी असतो त्याच्याकडे 2 लोडर, 1 ड्रायव्हर, 1 क्लीनर आणि 1 किंवा 2 क्लर्क आणि अकाउंटंट अशा प्रकारे 7 ते 8 लोक एक शॉप मध्ये काम करतात. 4000 सीपी टँक रोड आणि मुंबई टाउन या एरियामध्ये 4000 उद्योजक आहेत आणि प्रत्येकीकडे जर 7-7 किंवा 8-8 व्यक्ती काम करत असेल तर 30 ते 32 हजार लोक काम करतात. जर हा इंडस्ट्रियल पार्क अदानी जे उभारणी करतायत तिथे जर त्यांनी शिफ्ट केलं तर हे सगळे लोक बेरोजगार होतील, त्यामध्ये अजिबात शंका नाही. मयूर, तू आपल्या सोबतच राहा. दरम्यान या सगळ्या प्रकारावर, या निर्णयावर आता उद्योजकांची नेमकी काय प्रतिक्रिया ती देखील पाहूया. पिछले 6 महीनों में हमने 2-3 प्रोजेक्ट्स को जाके देख के आए हैं और अडानी का जो प्रोजेक्ट है अडालेज में वो हमें काफ़ी कन्वीनियंट लगा, जो हमारे राजस्थान से काफ़ी कनेक्टेड है. प्लस वहाँ पे इंडस्ट्री आजू बाजू में कलोल हलोल सारे एरियाज वहाँ पे चतराल है, इंडस्ट्रियल एरिया से कनेक्टेड है, एयरपोर्ट नज़दीक है वहाँ पे. तो वो एरिया हमने ज़्यादा हमें कन्वीनियंट लगा और आज सभी सभा में सभी ने पास भी किया कि उस जगह पे फोकस किया जाए. आपको क्या रेट में मिल रहा है, आप क्या नेगोशिएट करने जा रहे हैं और ये आपके लिए फायदे का सौदा क्यों है? आज बम्बई में रहना बहुत मुश्किल है. यहाँ पे एक फ्लैट्स 2 करोड़ 3 करोड़ 5 करोड़ के नीचे मिलता नहीं. दुकानें इतनी महंगी हो गई है और वहाँ पे 2000 रुपये स्क्वायर फीट में हमको फ्लैट्स मिल रहे हैं, जो 15-20 लाख में आदमी एक आराम से अपनी दुकान लेकर धंधा कर सकता है. 20 लाख रुपए में फ्लैट 2 BHK फ्लैट मिल जाएगा और 40-50 लाख में एक आदमी एक सेट हो जाएगा वहाँ पे. और यहाँ पे 5 करोड़ की 7 करोड़ के नीचे आदमी जिंदगी मतलब नहीं बिता सकता. तेव्हा उद्योजक देखील त्रासलेले आहेत काहीसे, कारण ज्या पद्धतीने सोयी सुविधा अपेक्षित होत्या त्या मिळत नाहीयेत. दरम्यान गौतम अदानी आणि त्यांचं औद्योगिक साम्राज्य नेमकं कसं आहे पाहूया. 1988 मध्ये गौतम अदानींनी गुजरातमध्ये अदानी ग्रुप सुरू केलाय. बंदर विकास, ऊर्जा, गॅस, शेती आणि अन्य उद्योगांमधलं एक मोठं नाव आहे. आणि आता या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. चव्हाण सर, आता आम्ही जी बातमी रन केलेली आहे, बातमी दाखवलेली आहे, मेटल इंडस्ट्रीने असा निर्णय घेतलाय की मुंबई सोडायची, महाराष्ट्र सोडायचं आणि गुजरातमध्ये पूर्णपणे शिफ्ट व्हायचं. तुम्ही कसं पाहताय या निर्णयाकडे? ही एक अत्यंत दुर्दैवी घटना ठरेल. मी सुरुवातीलाच मुंबई मेटल मार्केटच्या नेते मंडळींना विनंती करेन की असा काही अतिताईचा निर्णय त्यांनी घेऊ नये. पण त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनाही माझी विनंती राहील की त्यांनी या लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करावी, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. एका बाजूला मोदी सरकार आणि गुजरातला, विशेषतः अहमदाबादला मुंबईच्या सर्व सोयी, सर्व उद्योग निर्मिती क्षमता असणारे असले संस्था न्यायचा प्रयत्न चाललाय. माझ्या माहितीप्रमाणे ह्या मेटल मार्केटच्या जागेकरता अदानींनी अहमदाबादच्या जवळ काही जागा देऊ केलेली आहे. म्हणजे एक पद्धतशीरपणे प्लॅन चालू आहे की मुंबईच्या मोठ्या संस्था ज्यामुळे रोजगार निर्माण होईल अशा संस्थांना अहमदाबादमध्ये न्यायचं विशेषतः आणि मुंबई ओस पाडायचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि याचा कडाडून विरोध केला पाहिजे. पण त्याचबरोबर जर
मुंबई मेटल मार्केटच्या लोकांच्या काही खरोखरीच काही अडचणी असतील तर त्या सोडवायचा मात्र प्रयत्न केला पाहिजे. मुंबईतून कुणीही बाहेर जाऊ नये आणि विशेषतः मुंबईत सोयी मिळत नाहीत किंवा सरकार संवेदनशील नाही या कारणामुळे जर कुणी अशी जरी घोषणा केली, आता जाणं तर दूरच राहिलं तरी ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं ते फारच दुर्दैवी ठरेल. म्हणून मला या बाबतीत अतिशय गंभीरपणे सांगावं असं वाटतं की अशी कुठलीही घटना घडू नये की ज्यामुळे लोकांना वाटावं की महाराष्ट्र सरकार काय आमचं ऐकत नाही. हो, चव्हाण सर, तुम्ही आपल्या सोबतच राहा. सरकार या संदर्भात किती गंभीर आहे आपण जाणून घेऊया. प्रवीण पोटे राज्यमंत्री आपल्या सोबत आहेत. प्रवीण पोटे सर, आता पाहिलं पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली, मात्र त्याच्या आधी मेटल असोसिएशनचा पवित्रा आहे तो स्पष्ट आहे अगदी की वारंवार आम्ही मंत्र्यांकडे गेलो, पूर्णपणे दुर्लक्ष झालं, हजारो कोटींचा व्यवसाय बाहेर चाललाय, 25 ते 30 हजार जण बेरोजगार होण्याची भीती आहे. नेमकं काय सरकार पावलं उचलतंय या संदर्भात? सध्याची परिस्थिती मेटल असोसिएशनचा जो विषय तुम्ही मांडलेला आहे त्यामध्ये मी मधात मेटल असोसिएशनशी कॉन्टॅक्ट करायचा सुद्धा प्रयत्न केला, पण मेटल असोसिएशननी आजपर्यंत मला कधी येऊन याबद्दल कधी भेटले नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ज्या काही सरकारच्या काही अडचणी त्यांना असं वाटत असेल की सरकार आम्हाला मदत करत नाही, मी तुम्हाला सांगतो गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रातला एकही उद्योग बाहेर जाणार नाही यासाठी आम्ही सरकार कटिबद्ध आहे. आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांचं खूप मोठ्या प्रमाणात लक्ष आहे की महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात उद्योग वाढले पाहिजे आणि महाराष्ट्रात उद्योग कसे वाढतील यावर ते खूप मोठं लक्ष आहे. ते आज तुम्ही एक आज महत्वाची जो विषय आज आपण सांगितला किंवा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथून काही लोक जाण्याच्या मार्गावरती आहे किंवा मोठे उद्योजक जाण्याच्या मार्गावरती, असा विषय आजपर्यंत आमच्या कुठे नजरेत नाही आला. आणि ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे मी आज महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये जाऊन दौरा करतो किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये या लोकांच्या भावना किंवा लोकांच्या काय अडचणी याचा जाणून घेतो. निश्चित प्रवीण पोटेजी पण असं आता पृथ्वीराज चव्हाणांनी देखील प्रतिक्रिया दिली की मुंबई ओस पाडण्याचा हा डाव आहे. ती भाजपचं सरकार गुजरातमध्ये पण आहे, इकडे पण तुमचं सरकार आहे आणि इकडचा उद्योग तिकडे नेण्याचा असा डाव काय मग अशा प्रकारे का पावलं टाकली जातात? महाराष्ट्रातून उद्योग ओस पाडायचा हा कुठेही डाव नाही. आणि तुम्हाला एक सांगतो की गुजरातचे सरकार भाजपचं आहे आणि महाराष्ट्र सुद्धा भाजपचं आहे. आणि तुम्हाला सांगतो पंतप्रधान मोदी साहेबांचा भारत देश मोठा करायचा, हा पूर्ण जगामध्ये भारत देश हा ओळखला गेला पाहिजे असा हा देश बनवायचा आहे, असं मोदीजींचं स्वप्न आहे. आणि महाराष्ट्र एक नंबरचा करायचा आहे असं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे मला सांगतो कुठेही अशी अडचण येणार नाही आणि कुठेही कुठल्याही व्यापाराला महाराष्ट्र सोडून जाण्याची गरज पडणार नाही असं मी तुम्हाला सांगू शकतो. प्रवीण पोटेजी, मगाशी मेटल असोसिएशनचं जे त्यांचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी तर असं स्पष्टपणे म्हटलं की आम्ही वारंवार गेलो होतो मंत्र्यांकडे, मात्र त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आता इथून पुढे जर आपल्याला हा उद्योग वाचवायचा असेल, हे अर्थकारण जर महाराष्ट्राचं वाचवायचं असेल तर तुम्ही काय इनिशिएटिव्ह घ्याल आता या माध्यमातून? मी तुम्हाला एक सांगतो की या मेटल असोसिएशनच्या जी माध्यमाची लोक आहे मी उद्याच त्यांच्याशी परत तातडीने भेटण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना बोलवून घेतो. पण मी तुम्हाला एक महत्वाचं तुमच्या या माध्यमातून एक सांगतोय की जी उद्योग तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात पोल्युशन किंवा काही असे जर करत असतील तर त्या लोकांना आम्ही नॅचरली आम्हाला थोडं बंद घालणं गरजेचं आहे. तर मला सांगा काही पॉलिटिक जर काही प्रकरणं घडत असतील तर या ठिकाणी एखादा उद्योग एखाद्या ठिकाणी निर्णात्मक जर बंद करण्याचा किंवा निर्णात्मक जर त्याला नोटीस देत असेल आणि याच्यामधून जर काही असा वेगळा काही असा मेसेज देण्याचा प्रयत्न करत असेल तर हा वेगळा एक भाग आहे. पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सरकार आणि मी उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला एक सांगतो की आम्ही सगळ्या उद्योग लोकांसोबत आहे, कारण आम्हाला इथे उद्योग वाढवायचा आहे आणि उद्योग हा मोठ्या प्रमाणात डेव्हलप करायचा आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. प्रवीण पोटेजी, धन्यवाद. खूप खूप आपण सविस्तरपणे आमच्याशी बातचीत केली. अपेक्षा आहे की लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात आपण पावलं उचलाल आणि मेटल असोसिएशनशी संवाद साधाल, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न कराल. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत होते. चव्हाण सर, तुमचे देखील धन्यवाद. मयूर परीख आपले प्रतिनिधी, ज्यांनी ही सगळी बातमी उजेडात आणली, सविस्तरपणे मेटल असोसिएशन आणि अन्य सगळ्या उद्योजकांशी संवाद साधलेला होता. मयूर, तुझे देखील धन्यवाद. तेव्हा आताची एक मोठी बातमी, मेटल असोसिएशन बाहेर जाण्याच्या तयारीत आहे, उद्योग पूर्ण बाहेर जाण्याच्या तयारीत आहे. पण आता मंत्री महोदय असं म्हणतात की आम्ही तातडीने या मेटल असोसिएशनशी चर्चा करू आणि त्यांचं मन वळवू.